श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जणाला गुरुचरित्र पारायण करायचे आहे. पण गुरुचरित्र पारायण म्हटलं की नियम बघून आपण पारायण करत नाही किंवा घरामध्ये अडचणी अडथळे संकटे असतात. पण खरं सांगायचं झालं तर आपण जर गुरुचरित्र पारायण करायला घेतलं ना तर आपल्याला अडचणी अडथळे संकटे हे येणारच आहेत. आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार करतो ना तेव्हाच आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती आपल्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण जर आपण मनापासून श्रद्धेने गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली ना आपली देखील जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होत असते. फक्त आपण मेहनत करा आणि सेवा देखील करा. बघा सर्व काही व्यवस्थितच होतं. माझी देखील इच्छा या गुरुचरित्र पारायण केल्यामुळेच पूर्ण झालेली आहे. त्यामुळे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की तुम्ही वर्षामधून 3दा गुरुचरित्र पारायण जरूर करावे. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे तर अत्यंत महत्त्वाचा दिवस. या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती सेवा ही लाभदायी आणि प्रभावी ही ठरतच असते. फक्त गुरुचरित्र पारायण करायचं असलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका की माझ्याकडून काही चुकेल का, माझ्याकडून ही सेवा पूर्ण होईल का. तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करा. श्री दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून ती सेवा आपोआप पूर्ण करून घेतात. आणि जरी आपल्याकडून काही चुकलं तरी पण आपण त्या दिवशी म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना संध्याकाळी आपण विष्णू सहस्रनाम पठण करतो. आपल्या ज्या काही दिवसभरातून आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्या देखील त्या विष्णू सहस्रनाम पठणामुळे माफ होऊन जातात. आता तुम्ही भरपूर महिला पुरुषांचं ऐकलं असेल, खरंच आपण गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे बरं का. पण नक्की याचे फायदे काय आहे आणि सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या जीवनात काय बदल घडतात तर श्री गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्णपणे गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे. घरी आपण पारायण करतो त्याचे 10 पट फळ आपल्याला मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये 100 पटीने आपल्याला त्या पारायणाचे फळ मिळते. कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीही विसरू नये. तुमच्या आसपास जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही गुरुचरित्र पारायण जरूर करा. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र वाचल्यास ते 100% पूर्ण होतेच. असा शेकडो लोकांचा अनुभव आहे. ज्यांचे मनोगत पूर्ण खच्ची झाले आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपली आहे, आत्महत्येचे विचार येतात, ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता तुम्हाला समजलेच असेल की आपल्या सर्व समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे गुरुचरित्र पारायण. आता या गुरुचरित्र पारायणाचे साधे आणि सोपे नियम कोणते आहे मी ते तुम्हाला सांगते. तर आता गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर या सप्ताहामध्ये तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. सोमवारपासून म्हणजे 15 जुलैपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. तर गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्ही 21 जुलैला करू शकता. तसे ज्यांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वतींचा वार असतो. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी म्हणजेच आदल्या दिवशी जर तुम्ही सोमवारी गुरुचरित्र वाचायला सुरुवात करणार असाल तर आपल्याला अगोदरच्या दिवशी म्हणजे रविवारी 14 तारखेला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे.
तुम्हाला 4 कुत्रे सहज मिळून जातील व एक गाय देखील मिळेल. पण जर हे मिळालेच नाही तर ते अन्न तुम्ही स्वतः देखील ग्रहण करू शकता. फक्त आपल्याला थोड्या वेळ देवापुढे ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते अन्न स्वतः ग्रहण केलं तरी पण चालेल. श्री गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. आता हे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, पण खरं सांगायचं झालं जर तुम्ही सेवा करायला सुरुवात केली ना, तुम्हाला कळणार पण नाही की आपण श्री गुरुचरित्र वाचनाला सुरुवात कधी केली आणि हे वाचन कधी संपवले. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4च्या दरम्यान तुम्ही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने या वेळेमध्ये आपल्याला हे वाचन बंद ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही कधीही सायंकाळी 4पर्यंत वाचन करू शकता. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या घरचे अन्न हे घ्यायचे नाही. अगदी तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर आपण त्या अन्नाचे पैसे द्यायचे आहे, पण दुसऱ्यांच्या घरी आपण अन्न घ्यायचे नाही. तसेच आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीही हरकत नाही. पण आपल्याला उपवास करायचा नाही. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ हे धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीही हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे, पण अर्धवट सोडू नये. वेळोवेळी आपण या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. म्हणजे जे काही 7 दिवस आहे 7 दिवसांमध्ये रोज आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. विष्णू सहस्रनाम झोपताना वाचणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या. तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपण दिवसभरामध्ये ज्या काही चुका करत असतो त्या चुका माफ होण्यासाठी विष्णू सहस्रनाम हे पठण केले जाते. आता तुम्ही पुस्तक घेताना शक्यतो तरी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र पारायणाचे पुस्तक घ्यावे, कारण की ते वाचण्यासाठी अत्यंत साधे आणि सोपे आहे. किंवा जर तुम्हाला दुसरे वाचणे शक्य असेल तर तुम्ही दुसरेही गुरुचरित्र पारायण हे घेऊ शकता. आता गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहे. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा. आता आपण रोज देखील नैवेद्य मांडायचा आहे. अगदी साधा भाजी भाकरीचा तुम्ही घरामध्ये जे काही बनवत असाल तो नैवेद्य जरी तुम्ही रोज मांडला तरी पण चालेल. तरी पण स्वामी महाराज, श्री दत्त महाराज ते अति प्रेमाने स्वीकारत असतात. तसेच ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. शक्यतो तरी जमिनीवर झोपावे, पलंगावरती झोपू नये. मग आता ही सेवा कोण करू शकतं तर तुमच्या घरातील कोणी पण ही सेवा करू शकता. अगदी ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या मुलांनी जरी श्री गुरुचरित्र पारायण पठण केले तरी पण चालेल. घरातल्या एका व्यक्तीने जरी पारायण पठण केले तरी पण सर्व व्यक्तींना त्याचा लाभ होत असतो. आपल्याला फक्त एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र अंथरायचं आहे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही कलश देखील मांडू शकता. कलश मांडल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची पोथी ठेवायची आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती ठेवू शकता. तसेच गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि नंतर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.